नमस्कार, मी महानंदा तुमचं महानंदाज किचनमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटाण्याची उसळ। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। आपण इथे काळे वाटाणे घेतले आहेत। काळे वाटाणे, लाल मसाला आपला मालवणी मसाला, मीठ, खोबरं आणि कांद्याचं वाटप, 2 बटाटे फोडणीला, टोमॅटो चिरून घेतलाय, कांदा बारीक चिरून, कढीपत्ता, तेल आणि ते काळे वाटाणे घेतले आहेत। वाटप आणि खोबरं आणि कांद्याचं वाटप घेतलंय, मालवणी मसाला घेतलाय, मीठ घेतलाय, बटाटे 2, टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, कांदा आहे बारीक चिरून, कढीपत्ता आणि तेल। तर हे वाटाणे मी काळे वाटाणे घेतलेत। काळे वाटाणे मी रात्रभर भिजत घातले आहेत आणि ते भिजत घालताना आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, म्हणजे कुठचे वाटाणे शिजत नाही त्याच्यासाठी भिजत घालतानाच मीठ घालायचं 1 चमचा, तर त्याच्यामुळे ते चांगले शिजतात। तर मी ते वाटाणे हे स्वच्छ साफ निवडून घेतले आहेत, त्याच्यामध्ये दगड वगैरे असतात त्यामुळे मी साफ करून घेतले आणि धुवून वगैरे घेतले आहेत चांगले। तर आता हे कुकरला लावून घेऊया। तर ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते। तर मी पाव किलो वाटाणे घेतले होते, त्याच्यामध्ये मी असं पाणी घातलं आणि आता हे मी कुकरला 5 ते 6 शिट्ट्या देणार आहे। तर मी हे इथे शिजवून घेणार आहे, 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या। तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होणार तोपर्यंत आपण इथे बटाटी फोडणीला घालून घेऊया। तर मी इथे आता कढई तापत ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते। म्हणजे मी हे तेल घातलंय डाऊल। तर तेल तापत आलंय आपलं, चिमटीभर हिंग, कढीपत्ता फोडणीला, कढीपत्ता, त्याचबरोबर कांदा बारीक चिरलेला, आलं लसूणची पेस्ट, जर असेल तर घालू शकता तुम्ही आलं लसूणची पेस्ट। चांगलं ढवळून घ्यायचं। मालवणी मसाला, तुम्हाला तिखट कशा पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मसाला घालू शकता। तर मी इथे 2 चमचे फुल मसाला घातलाय, त्याचबरोबर टोमॅटो घालायचा, 1 टोमॅटो घातलाय मी इथे आणि तो आता मी थोडा शिजेपर्यंत ढवळून घेणार। आता मी ते 2 बटाटे घेतली होती, ती बारीक कापून घेतली आहेत अशा प्रकारे। एका बटाट्याच्या 3-3 फोडी केल्या आहेत, त्या चांगल्या धुवून स्वच्छ ते मी घालणार आहे फोडणीला। अशा पद्धतीने मी हे चांगलं ढवळून घेते आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी घालते। तर 1 ग्लास मी पाणी घातलंय। हे वाटाण्याचं आपलं पाणी बॉईल केलेलं असं तेच घातलं तरी चालेल।
ती बटाटी आता मी शिजत ठेवते आहे थोडा वेळ. झाकण ठेवून मी अशा प्रकारे शिजत ठेवलं. वरती पाणी घालायचं. तर इथे मी आता थोडा वेळ झाला आहे, बटाटी शिजत ठेवली आहे. तर मी आता बघते शिजली आहे का. ही शिजली आहे बटाटी. तर ह्याच्यामध्ये मी आता बॉईल केलेले वाटाणे, तर हे वाटाणे मी इथे उकडून घेतले आहेत बघा. 5 ते 6 शिट्ट्या दिल्या आहेत मी. चांगले शिजले आहे, बघू शकता तुम्ही. तर हे मी आता ह्याच्यातलं पाणी काढून घेते आणि बटाट्यामध्ये मी आता वाटाणे मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मी आता वाटप घालणार आहे. जे खोबरं आणि कांद्याचं वाटप. तुम्हाला रेसिपी समजली नसेल तर माझ्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी एक व्हिडिओ टाकला आहे याचा सेपरेट, तर तो बघू शकता तुम्ही. हे वाटप मी 1 वाटी घेतलं आहे. अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया. पहिलं बघायचं आपल्याला किती वाटप लागेल, त्या पद्धतीने आपण हे घालायचं. अजून ह्याच्यामध्ये पाणी घालते मी, जे आता वाटाण्याचं काढून ठेवलं ते. आपल्याला भाजी जर घट्ट पाहिजे असेल तर पाणी नाही ॲड करायचं जास्त, आणि पातळ अशी रस्सा भाजी पाहिजे असेल तर थोडं पाणी घालायचं. ही भाजी आपल्याकडे उसळ, लग्नाला, कोणत्याच कार्यक्रमामध्ये आपल्या देवबदली करायचा असेल, सत्यनारायणची पूजा असेल, पण त्यावेळी आपण काही वेळा आलं लसूण स्किप करतो, कांदा वगैरे. पण मालवणात जास्ती करून नाही होत हे सगळं, पण लग्नाला ही भाजी जास्त चालते, काळ्या वाटाण्याची उसळ. आता आपण मीठ घालून घ्यायचं ह्याच्यात चवीप्रमाणे. चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला जसं पाहिजे तसं. मी आता इथे 1 ते 1.5 चमचा मीठ घातलाय. पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊया. तरी आपण गोकुळ अष्टमीच्या वेळी जेव्हा आपण पोळ्या बनवतो, आंबोळ्या, त्याच्याबरोबर मालवणमध्ये, आपल्या कोकणामध्ये जास्तीत जास्त बनली जाते ही उसळ आपली. तर इथे आता आपली उसळ रेडी आहे. मी आता गॅस बंद करते आणि कोथिंबीर घालून सर्व करते. तर इथे आपली काळ्या वाटाण्याची उसळ रेडी आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.